अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचे शिक्षण हे आपल्या मातृभाषेत आपल्याला सांगता यावे यासाठी मी हा प्रयत्न करीत आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधले इलेक्ट्रिकल मशिनरी आणि त्या संदर्भातील 5 नावाजलेली चुंबकीय साहित्य अर्थात मॅग्नेटिक मटेरियल मी आपल्यासमोर स्पष्ट करणार आहे. यासाठी मी पिझर्ड आणि किंग्सले या पुस्तकाचा आधार घेतला आहे. या मॅग्नेटिक मटेरियलमध्ये जे महत्त्वाचे 5 मॅग्नेटिक मटेरियल असतात, त्या मॅग्नेटिक मटेरियलमधील काही मॅग्नेटिक मटेरियल निओडियम आयन बोरॉन, अल्निको 5, सॅमेरियम कोबाल्ट, अल्निको 8, सिरॅमिक 7 अर्थात फेराइट ही काही मॅग्नेटिक मटेरियल मी आपल्यासमोर स्पष्ट करणार आहे. आणि त्याचबरोबर M5 इलेक्ट्रिकल स्टील हे मॅग्नेटिक मटेरियल देखील वापरले जाते. त्याबद्दल देखील आपण पाहणार आहोत. आता आपण बेसिक बीएच कॅरेक्टरिस्टिक बघू. हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दाखवलेले आहेत. एक सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल आणि दुसरा हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल. मधला जो क्षेत्रफळ आहे बी आणि एच या कर्वचं झालेलं, त्यामध्ये आपल्याला हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये जास्त क्षेत्रफळ दिसून येतं. एच हे एक्स ॲक्सिसवर आहे. एचचा फॉर्म्युला एच इज इक्वल टू NI/L अर्थात एच मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ही करंटला प्रोपोर्शनल असते. अर्थात करंट हा दोन्ही दिशेने फिरत असतो आणि जेव्हा करंट बाय डायरेक्शन असेल, दोन्ही डायरेक्शनमध्ये असेल, तेव्हा रिव्हर्स करंट हा किती लागतोय ते यामध्ये दिसून येते. सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये फार कमी करंटने आपण मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी 0 करू शकतो. तर हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये करंटची क्षमता जास्त लागते. कारण रिव्हर्स डायरेक्शनमध्ये करंट ज्यावेळेला जास्त प्रमाणात सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियलपेक्षा जास्त करंट हा दिला तर फ्लक्स डेन्सिटी ही 0 होताना दिसते. अशा प्रकारे 2 मॅग्नेटिक मटेरियलचं वर्गीकरण आपल्याला एरियाप्रमाणे क्षेत्रफळाप्रमाणे BH कर्व ही मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या सर्वांना माहीत आहे. या मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक मधली दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक आपल्याला अभ्यासायची आहे. यामध्ये हे 5 मॅग्नेटिक मटेरियल आपण घेतलेले आहेत. या 5 कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काढलेल्या दिसत आहेत. या जवळजवळ सारख्या मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक आहेत, परंतु त्यातल्या त्यात 3 मॅग्नेटिक मटेरियल अर्थात निओडियम आयन बोरॉन, सॅमेरियम कोबाल्ट आणि सिरॅमिक 7 यांच्या कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला सरळ लाईनमध्ये दिसत आहेत. परंतु अल्निको 5 आणि अल्निको 8 ह्या कॅरेक्टरिस्टिक अचानक खाली झालेल्या दिसत आहेत आणि हा फरक या 2 कॅरेक्टरिस्टिकमध्ये मूलतः दिसतो. त्याचप्रमाणे जर आपण कॅरेक्टरिस्टिकमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जर बघितलं जी वाय ॲक्सिसवर आहे, त्यामध्ये आपल्याला निओडियम आयन बोरॉन त्याचप्रमाणे सॅमेरियम कोबाल्ट यांची मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी ही आपल्याला काही प्रमाणात जास्त दिसते आहे आणि त्याच तुलनेत त्यांची मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ही सुद्धा दिसते आहे. जर आपण अल्निकोचे दोन्ही मटेरियल बघितले, अल्निको 5 आणि अल्निको 8, तर अल्निको 5 हा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीमध्ये निओडियम आयन बोरॉनच्या जवळपास आहे, परंतु अल्निको 8 हा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीमध्ये त्यापेक्षा कमी दिसतोय. 0.8 to 0.9 यामध्ये या रेंजमध्ये आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी दिसून येते. परंतु निओडियम आयन बोरॉन त्याचप्रमाणे अल्निको 5 यांची फ्लक्स डेन्सिटी ही जवळ आहे. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी त्याशिवाय मॅग्नेटिक इंटेन्सिटी हे दोन्ही पॅरामीटर महत्त्वाचे असतात. यामध्ये जर आपण बी आणि एच अर्थात फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी या दोन्हीचा गुणाकार केला तर येणारी एनर्जी ही आपल्याला इलेक्ट्रिक मोटर किंवा त्याचे कुठलेही मॅग्नेटिक मटेरियल बेस्ड ॲप्लिकेशन आपल्याला बनवायचे असतील तर आपल्याला मॅग्नेटिक एनर्जी फार महत्त्वाची असते. त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी या दोघांचंही प्रमाण जास्त असणं हे आवश्यक आहे. परंतु अल्निको 5 आणि अल्निको 8 या दोन्हीमध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ही कमी दिसते. त्या मानाने निओडियम आयन बोरॉन यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी त्याशिवाय मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी या दोन्ही गोष्टी जास्त प्रमाणात दिसून येतात आणि त्यामुळे बी गुणिले एच यांचा गुणाकार हा देखील जास्त दिसतो. त्यामुळे मॅग्नेटिक एनर्जी ही आपल्याला या निओडियम आयन बोरॉन मध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते. निओडियम आयन बोरॉन हे हल्ली प्रत्येक मॅग्नेटिक मोटरमध्ये वापरला जातो, परंतु हा निओडियम आयन बोरॉन हा फक्त काही देशामध्ये
जास्त प्रमाणात चायनामध्ये हा दिसून येतो. त्यामुळे पूर्णपणे एका कंट्रीवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. यामुळे सध्या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये असेही चालू आहे की इतर काही मॅग्नेटिक मटेरियल आपण जर वापरले आणि त्याद्वारे जर मॅग्नेटिक मटेरियल संयुक्तरित्या बनवलं तर त्यामुळे तयार होणारी मोटर ही कमी किमतीत आणि जास्तीत जास्त इफिशियन्सी, जास्तीत जास्त क्षमता ही देऊ शकेल. हे प्रयोग सध्या चालू आहेत. सिरॅमिक 7 याचं दुसरं नाव फराईट आहे. फराईट हा भारतामध्ये सहजरित्या उपलब्ध आहे आणि याची कॅरेक्टरिस्टिक सुद्धा तुम्हाला लिनियर कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेट लाईन ही दिसून येते. स्ट्रेट लाईन कॅरेक्टरिस्टिक यासाठी आवश्यक आहे कारण ज्या वेळेला आपण मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीचा जो सूत्र आहे ते आपल्याला माहित आहे, H इज इक्वल टू Ni/L. अर्थात I जो आहे करंट आहे, करंट हा बाय डायरेक्शन असतो आणि जेव्हा करंट रिव्हर्स डायरेक्शनमध्ये फ्लो होतो तेव्हा आपल्याला सेकंड क्वाड्रंटमध्ये ही कॅरेक्टरिस्टिक मिळते. फार कमीत कमी करंटमध्ये, फार कमीत कमी करंट एका रिव्हर्स डायरेक्शनमध्ये सोडला तर आपल्याला ॲल्निकोचे दोन्ही मटेरियल हे पटकन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी त्यांची कमी होते. अर्थात डिमॅग्नेटायझेशन हे सहजरित्या ॲल्निको 5 आणि ॲल्निको 8 मध्ये होतं. परंतु मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ही जास्त असलेले दोन मॅग्नेटिक मटेरियल अर्थात निओडियम आयन बोरॉन आणि त्याच प्रमाणात जर आपण सॅमॅरियम कोबाल्ट हा जर बघितला तर त्या मानाने त्यांना रिव्हर्स डायरेक्शनमध्ये अर्थात उलट्या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होण्यासाठी जास्त त्याची क्षमता असावी लागते. अर्थात मॅग्नेटिक एनर्जी या दोन्ही मटेरियलची जास्त आहे आणि त्यामुळे BH प्रोडक्ट बी गुणिले एच यांचा गुणाकार हा महत्वाचा मानला जातो. आता स्क्रीन समोर मी दाखवत आहे M5 इलेक्ट्रिकल स्टील ची कॅरेक्टरिस्टिक. आपण जर याची तुलना ॲल्निको बरोबर केली तर ॲल्निको मध्ये BR अर्थात रेसिड्युअल मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी ही जवळजवळ M5 इलेक्ट्रिकल स्टील सारखीच आहे, 1.2 च्या पेक्षा जास्त आहे. परंतु जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघितली HC तर याचा फक्त -6 पर मीटर एवढी याची क्षमता आहे. परंतु ॲल्निको मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी याच्यासारखी असतानाही आपण मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जर बघितली तर -50 किलो अँपिअर पर मीटर एवढी आहे. त्यामुळे या दोघांच्या BH कर्व वरून लगेच आपल्याला कळतं की डिमॅग्नेटायझेशन हे M5 इलेक्ट्रिकल स्टीलचं लगेच होऊ शकतं फार कमी करंटमध्ये अर्थात -6 अँपिअर पर मीटर एवढा जर करंट गेला तरी त्याचं डिमॅग्नेटायझेशन सहजरित्या होऊ शकतं. अर्थात रेसिड्युअल मॅग्नेटायझेशन लगेच त्याचा -6 अँपिअर पर मीटर करंटने 0 होऊ शकतो. आज आपण दोन महत्वाचे मटेरियल बघितले आणि त्या मटेरियलच्या आधारे आपण कोर्सिव्ह फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आणि मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी यांचा प्रोडक्ट जी एनर्जी आहे ती आपल्याला समजून घेता येईल. दोन कॅरेक्टरिस्टिक्स ॲल्निको आणि ॲल्निकोची एक कॅरेक्टरिस्टिक्स आणि M5 इलेक्ट्रिक स्टील याची कॅरेक्टरिस्टिक बघितली तर ॲल्निकोला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी 1.2 च्या आसपास आहे आणि दुसरा M5 इलेक्ट्रिक स्टील यांची पण मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जवळजवळ तेवढीच आहे. परंतु मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये फार मोठी तफावत आहे. M5 इलेक्ट्रिक स्टीलला -6 अँपिअर पर मीटर एवढा करंट लागतोय, तर आपण जर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ॲल्निकोची बघितली तर ती बऱ्याच प्रमाणात जास्त आहे, म्हणजे -60 अँपिअर पर मीटर एवढा जवळजवळ त्याचा -60 किलो अँपिअर पर मीटर एवढा त्याचा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी लागते. आता हा जर एरिया बघितला तर एरियामध्ये तुमच्या लक्षात येईल की हा रिव्हर्स करंट आहे. अर्थात मॅग्नेटिक फ्लक्स जो तयार झालेला आहे तो आपला डिमॅग्नेटाइज करण्यासाठी हा एवढा कालावधी लागतो. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी 0 करण्यासाठी एवढा करंट आपल्याला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये फ्लो करावा लागतो. त्याचप्रमाणे जर आपण फर्स्ट क्वाड्रंट बघितलं तर मॅग्नेटिक फ्लक्स तयार करण्याची क्षमता ही सुद्धा ॲल्निकोची जास्त आहे. ॲल्निकोचा कर्व बघितला तर बऱ्याच वेळानंतर तो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी मॅक्झिमम मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीला पोहोचतो आणि त्यामुळे त्याचा एरिया जो आहे BH, B आणि H हे दोन्ही ॲल्निकोचे
M5 इलेक्ट्रिक स्टीलपेक्षा जास्त आहेत आणि त्यामुळे एनर्जी जी दोन्ही मटेरियलमध्ये बघितली तर एनर्जी अर्थात बी गुणिले एच यांचा जो गुणाकार आहे तो आपल्याला ॲल्युकोमध्ये M5 इलेक्ट्रिक स्टीलपेक्षा जास्त प्रमाणात दिसतो. आपण यानंतर व्हिडिओमध्ये काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणार आहोत. तर पुढील व्हिडिओ नक्कीच बघायला विसरू नका. थँक यू. धन्यवाद.